आपले दोन मान्यवर पाहुण्यांसोबत आता आपण चर्चा करतोय पर्याय करिअरचे कसे निवडायचे. आपल्या सोबत सुबोध रणदिवे आहेत उस्मानाबादहून. त्यांचा काय प्रश्न येतो आपण बघूया. हा सुबोध, प्रश्न विचारू शकता. मॅडम नमस्कार मॅडम. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं बीएससी मध्ये. आता मग यानंतर मग मॅडम मी काय करू आता? कोणता विषय? माझा केमिस्ट्री झुलॉजी आणि डिग्री आहे. केमिस्ट्री आणि झुऑलॉजी घेऊन बीएससी झालंय. आता यानंतर काय ऑप्शन्स आहेत असं त्यांनी विचारलं. उत्तम प्रश्न आहे खरोखर. आता झुऑलॉजी का घेतली या प्रश्नाचं उत्तर त्यांना आता सापडणार नाही, पण घेतल्याचा एक फायदा आहे. आता बायोटेक्नॉलॉजी हे नवीन फील्ड एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागलंय आणि सगळ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आता आर्टिफिशियल केमिकल्स कडून बायोटेककडे लोक जायला लागलेली आहेत. त्यामुळे त्याच्यामुळे त्यांना भरपूर स्कोप मिळेल. त्यांना बायोटेक्नॉलॉजीतला पोस्ट ग्रॅज्युएशन करावं आणि कुठल्या तरी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करायला सुरुवात करावं. म्हणजे लाईफ सायन्स असेल तर त्याला पॉसिबिलिटी आहे. या पॉसिबिलिटीज आहेत. आपल्या सोबत मदन सोळंके आहेत जालन्याहून. त्यांचा काय प्रश्न आहे ते बघूयात आपण. मदन, हा प्रश्न विचारू शकता. हा सर, तुमच्याकडे टीव्ही खूप जोरात लागलाय मदन. असं प्रश्न नाही विचारता येणार, तुम्ही लगेच सलग प्रश्न विचारा. हा हॅलो. बोला. हा सर, मी 12वी पास केले. तर त्यासाठी त्याच्यानंतर मला आयटीएक्स करायचं होतं. 12वी केलेलं आहे. हा 12वी केलेलं. बरं, आणि काय करायचं? आयटीआयचं किंवा काय करता येईल का? काय आयटीआय करता येईल. 10वी 12वी नंतर आयटीआय सगळे अवेलेबल परंतु आहेत. खरं तर त्याच्यामध्ये इतक्या वेगळ्या गोष्टी आहेत की असं वाटतं आपण 10वी 12वी झालोय, एक ब्लॉक येतो. अशा वेळेला तुम्ही काय मार्गदर्शन करता पूनम? 10वी 12वी नंतर नक्की तुम्ही निवडा की तुम्हाला नक्की काय करायचं, कशात आवड आहे. मी थोडं म्हणेन की आपण स्वतः बघायचं आपलं व्यक्तिमत्व कसं आहे. परंतु आयटीआय ज्यांचं ऑप्शन आहे यांना म्हणजे टक्के खूप जास्त नाहीयेत, इंजिनिअरिंगचे नाहीयेत. अशी जी फारशी काय म्हणतात जास्त टक्क्यांची लोक नाही, त्यांच्यासाठी आपण काय सांगतो त्यांना? आयटीआय मध्ये बरेचसे कोर्सेस आहेत, पण मी म्हणेन 12वी नंतरच्या मुलांसाठी वेगळे कोर्सेस आहेत, जसं की कम्प्युटर रिलेटेड कोर्सेस आहेत किंवा काही ड्राफ्ट्समन, टेक्निकल ड्रॉइंग वगैरे असतं, असे कोर्सेस सुद्धा तिथे आहेत. तर असे त्यांच्या आणि आयटीआय मध्ये जरी म्हटलं कमी टक्के असले तरी तिथे मेरिट लागतं. म्हणजे तुम्ही जरी म्हटलं की मला कम्प्युटर करायचं, मला लगेच मिळणार नाही. सगळे फॉर्म भरल्यानंतर मेरिट प्रमाणे ज्यांचे जास्त टक्के आहेत त्याप्रमाणे ते क्लोज अलाउड केले जातात. पण कम्प्युटर रिलेटेड, मेकॅनिकल ड्रॉइंग किंवा जर इंजिनिअरिंग रिलेटेडच काय करायचं तर हार्डवेअर नेटवर्किंगचा जो कोर्स डिप्लोमा आहे तोही छान आहे. तो छान आहे, ते करू शकतात. खरं म्हणजे ही जी मुलं कमी पर्सेंटेज वाली असतात ही तंत्र शाखेमध्ये चांगली शाईन होऊ शकतात. त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की अगदी डीटीपी सारखा छोटासा कोर्स जरी तुम्ही करू शकलात तर आज महाराष्ट्रामध्ये 750 दिवाळी अंक छापून तयार होतात. बरोबर आहे. जवळजवळ 10,000 पुस्तकं छापून तयार होतात. कुठल्याही प्रिंटिंग प्रेसकडे, जे मुंबईसारख्या ठिकाणी आज 11,780 प्रिंटिंग प्रेस आहेत. बघा, या ठिकाणी सगळीकडे कम्प्युटर एक्सपर्ट नाही आहेत तुमचं डीटीपी करून द्यायला. तर हे सगळं आउटसोर्स होतं. हे आउटसोर्स केलेलं काम आपल्या घरात बसून आपल्या सोयीच्या वेळेवर करून सुद्धा महिन्याला माझ्या हिशेबाने कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये एका माणसाला कमवतात. डीटीपी आल्यानंतर सुद्धा येईल. आपल्या सोबत अभय शेंदुलकर आहेत, डोंबिवलीहून बोलतायत. अभय, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम. हा बोला अभय, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला एमबीए करायचं आहे. हा, तर मी पुढे काय देऊ? सीईटी आणि कॅट म्हणजे काय काय देऊ शकतो? आणि तुमची डिग्री आता काय आहे? डिग्री माझी बीकॉम आहे मॅम. बीकॉम आहे. बरं. आणि एमबीए करायचं. एमबीए करायचं. एमबीएला एक एंट्रन्स एक्झाम असते. त्या एंट्रन्स एक्झामला बसायला लागतं. प्रीमियर इन्स्टिट्यूशनला जायचं असेल तर ऑल इंडिया लेवलची सेपरेट टेस्ट असते. त्या टेस्टमध्ये रँक लागली तर आपल्याला जिथे रँक लागेल त्या तिकडे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. दिल्ली, कलकत्ता, मद्रास, चेन्नई, कॅट. ते नसेल तर प्रीमियर इन्स्टिट्यूशनचे 2 नंबरचे इन्स्टिट्यूशन जे असतात त्यांच्या वेगळ्या परीक्षा असतात. त्यांच्या स्वतःच्या असतात. आणि त्यात जर रँक नाही लागली तर मात्र अत्यंत चमत्कारिक अवस्था होते. कारण मग त्या पेड सीट ज्या असतात त्या 8 लाखापासून 25 लाखापर्यंत कितीतरी जास्त पैसे लोकांना द्यावे लागतात. तसं जर करायची अवस्था आली तर मी त्यांना पर्याय असं सांगेन की मग 3 वर्षाचा पार्ट टाइम करा. म्हणजे मग 3 वर्षाचा पार्ट टाइम नोकरी करून केल्यानंतर खरं तर म्हणजे जगात सगळीकडे बीकॉम नंतर लगेच एमबीए ला जाण्याच्या पूर्वी अनेकदा असं म्हणतात काही थोडा वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्याच्यावरती खरं तर या पर्यायांबद्दल
अधिक आपण बोलू शकतो. आज आपला वेळ इथेच संपतोय. तुम्ही दोघांनी इथे येऊन माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा होता आपला टेक ऑफचा कार्यक्रम. तुम्हाला पुढचे हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता आणि उद्या सुद्धा बघता येईल. पुढच्या शनिवारी आपण भेटू एका नवीन विषयासोबत आणि हा जो आपला प्रोग्राम आहे तो आमच्या IBN लोकमतच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही थोड्या वेळात बघू शकता. हा होता टेक ऑफ. भेटूयात पुढच्या शनिवारी. पहा फक्त IBN लोकमत.